सांगली येथील कॉलेज कॉर्नरच्या ठिकाणी 3-4 दिवसापूर्वी एका तरुणीला प्राणघातक हल्ला होत असताना एका सामान्य रिक्षावाल्यानं त्या ठिकाणी धाडसानं बघ्यांची गर्दी त्या ठिकाणी होती, पुढं कोण जायला तयार नव्हतं. अशा वेळेला अमित मुळकेनं त्या ठिकाणी धाडस दाखवून तिथं तो त्या मुलीला सोडवलं आणि आपल्याच रिक्षामध्ये घेऊन त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्या प्राजक्ता काळे या मुलीचं त्यांनी प्राण वाचवलं. त्याबद्दल आज अमितचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन केलंय आणि त्याला अशा अनेक नागरिकांनी अशा घटनेला घाबरून न जाता त्या ठिकाणी कुठेही कायद्याची भीती न बाळगता, कारण कायदा वाचवणाऱ्याच्या बाजूनच असतो. कुणी वाहनातून घेऊन गेलं त्या वाहनधारकाला कुठलाही गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळं आज अमितचा आम्ही सत्कार केला आणि त्याला रोख 5,000 रुपये देऊन देखील गौरवण्यात आलं. मी DYSP अण्णासाहेब जाधव यांचा खास आभार मानतो की त्यांनी त्या ठिकाणी तातडीनं येऊन अमितलाही त्या ठिकाणी धीर दिलेला होता आणि अशा पद्धतीनं आता सामान्य नागरिकांनी घेऊन जाऊ नये आणि तरुणांना तरी अमितकडनं एक चांगलं प्रोत्साहन त्यांनी आपण सर्वांनी घ्यावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो. आज रिक्षा संघटनेचे, स्वराज संघटनेचे रामभाऊ असतील, त्यांचे सर्व सहकारी इथं आहेत आणि एक सामान्य रिक्षा चालक हा एवढा धाडसी होऊन खऱ्या अर्थानं तो सांगलीचा ब्रँड ठरलेला आहे असं म्हटलं तरी बाबू करणार नाही. त्याला